नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी असे मटार मसाला बाईट्स बनवणार आहोत। तर हे अजिबात तेलकट होत नाहीत, वरून छान कुरकुरीत असे तयार होतात आणि आतून छान जाळीदार होतात। चवीला तर अतिशय सुंदर लागतात। हे तुम्ही पुदिना चटणी सॉस कशाबरोबरही खाऊ शकता, नुसते खाल्लात तरी खूप सुंदर लागतात। तर असे बाईट्स तुम्हीही नक्की करून बघा। माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला हे मटार मसाला बाईट्स कसे करायचे ते आता आपण बघूया। इथे मी 1 वाटी तांदूळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेत। हे भिजवलेले तांदूळ आहेत। तांदूळ कोणताही घ्या, फक्त तो जुना पाहिजे। आता इथे मी हा रेशनचा तांदूळ घेतलाय, ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही। इथे 1 बटाटा उकडून सालं काढून असं चिरून घेतलाय आणि 1 अर्धी वाटी आपले हिरवे ओले वाटाणे असतात ते अर्धी वाटी घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घालायचे आहेत भिजवलेले। याच्यातच हा बटाटा घालायचा आणि वाटाणे घालायचे आणि अगदी कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता इथे बघा, इथे मी हे असं एकदम बारीक वाटून घेतलंय। आता हे वाटताना मी आता या वाटीने मी तांदूळ 1 वाटी मोजून घेतलेला, तर मला अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलंय। हे बघा, एवढं पाणी मी वाटताना याच्यामध्ये घातलंय, म्हणजे अर्ध्याला थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालून मी हे बारीक वाटून घेतलंय। आता हे एका भांड्यात काढून घेते। मी हे एका भांड्यात काढून घेतलंय। आता याच्यात आपण घालायचं आहे, मी 1 अर्धा कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि 5-6 कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घेतली, ती याच्यात घालायची। त्याचबरोबर इथं मी 1-2 हिरव्या मिरच्या आणि थोडा आल्याचा तुकडा असं बारीक करून घेतलं चेचून, तेही घालायचं। 1 लहान चमचा जिरं घालायचं आणि याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटताना खूप पाणी घालून वाटू नका, नाहीतर ते खूपच पातळ होईल। असं आपल्याला थोडंसं घट्टच पाहिजे, म्हणजे आपलं भजीचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला हे ठेवायचं आहे। हे बघा, हे सगळं मिक्स झालं आहे। आता आपण करायला सुरुवात करूया। तर इथे बाजूला तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे। खूप कडकडीत गरम नाही करायचं, मीडियम गरम करायचं। आणि आता हे तेलामध्ये असं मी चमच्याने थोडं थोडं घालणार आहे। चमच्याने घालायचं म्हणजे व्यवस्थित घालता येतं। याच्यामध्ये सोडा किंवा गरम तेल असं काहीच घालायची गरज नाही आहे। हे खूप छान आतून हलके होतात, पोकळ होतात, चवीला तर खूपच सुंदर लागतात। हे बघा, असे छोटे छोटे घालायचे आणि गॅस मीडियमच ठेवायचा, गॅस मोठा नाही करायचा। जेवढे आपल्या तेलात बसतील तेवढे घालून घ्यायचे। हे बघा, हे जसे खालून भाजतात तसे ते आपोआप खालून सुटतात। हे बघा, अगदी छान हलके होतात। आता हे असे तेलात व्यवस्थित एकसारखे हलवत आपण याला तळून घ्यायचं आहे। आता हे बघा, आपण जेव्हा तेलात घातले होते एकदम छोटे छोटे घातलेले, पण हे फुगून किती छान मोठे झाले आहेत। हे बघा, आता हे भाजले आहेत, काढून घेऊया। याला भाजायलाही खूप वेळ लागत नाही। तर हे मी काढून घेते आणि बाकीचे राहिलेले असेच करून घेऊया। आता इथे आपला नाश्ता करून तयार आहे। हे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा पुदिना चटणी किंवा सॉस कशाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसतंच खाल्लं तरी खूप छान लागतं। आता हे जर तुम्ही जवळून बघितलात, अजिबात तेलकट नाही आहे, याला अजिबात तेल राहत नाही आणि वरून छान कुरकुरीत होतं आणि आतून बघा खूप छान जाळीदार असं तयार होतं। तर असं तुम्हीही करून बघा, खूप छान लागतं। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।